पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दामिनी छान आवरून बाहेर आलेली असते, तेव्हा सावित्री तिथून जाताना तिला दिसते. तेव्हा ती सावित्रीला म्हणते की काय गं, तुझी ती लाडकी कामचुकार कुठे? तेव्हा ती म्हणते की घरी असेल बहुधा. तर इकडे दिशाला फोन आलेला असतो आणि फोनवरून तो माणूस तिला म्हणत असतो की आदित्य किर्लोस्करला पकडलंय आणि इथेच आहे तो. तेव्हा दिशा त्यांना म्हणते की काहीही झालं तरी ते दोघे तुमच्या हातातून आता निसटता कामा नयेत. असं म्हटल्यानंतर तोही म्हणतो की हो मॅडम, अजिबात होणार नाही तसं. तर त्यानंतर इकडे दामिनी मारुतीच्या घरी आलेली असते आणि घरी येताच ती म्हणते की किती छान बनवले, काय बनवले, पारूने बनवले का? असं ती एकदमच एक्साइट होऊन बोलत असते. आणि तेव्हा मारुती म्हणतो की ती तर बंगल्यावर गेली आहे ना काम करायला. आणि हे ऐकल्यानंतर दामिनी मनातच विचार करते आणि त्यानंतर ती मारुतीला म्हणते की अरे तिकडेही नाही आहे पारू नेमकी कुठे गेली आहे? त्यानंतर मग मारुती लगेचच तिथून धावत पळत निघायला लागतो, असं आपल्याला पाहायला भेटते.